तुम्ही बसा ना, मी वाढते तुम्हाला जेवण. नाही नाही, आज नको, पोट साथ देत नाही. एक काम कर, एक वाटीभर दूध घे, दूध भातच खाते. दूध भात? उमाताई, बंधू भाऊ, नेमका आज दूध संपला. हा काय? अगं पण सकाळी होतं दूध. होय निशी, होता सकाळी, पण ते सकाळी ते माझ्याकडून सांडलं. सांडलं? असं कसं सांडलं? ए आमच्या श्रीनूचं नाही, काही खरं नाही बाबा. तुझं लक्ष नसतं हल्ली श्रीनू. झालं आता बंधू मामाची गैरसोय झाली ना. नाही, चूक श्रीनूची नाही. मी बासुंदीसाठी दूध आठवत होते. अच्छा, तर आज बासुंदीचा बेत असा काय घरात? अरे वा वा वा, दादाची आवडती बासुंदी म्हणजे नक्कीच घरात काय ते स्पेशल असताला. बरा बरा वहिनी, असं सांगायचं ना माका. दादा तुझा बरा, म्हणजे वहिनी तुझ्यासाठी काहीतरी करता तरी, नाहीतर आमचा एक पोर जन्म गेलो तरी जिभेची चव काय कोणा कळणार नाही. नाही बंधू भाऊ, बासुंदी करत होते, पण सकाळच्या गडबडीत दूध खराब झालं. जायचे बरेच दिवस आपला बोलला नाही, आणि न बोलल्याने गैरसमज वाढतात. माका कोणाशी बोलूचा असा? ह्या घर जोडून ठेवलेल्या माझ्या सुनेशी, की त्या पोराची वकिली करणारा त्याच्या मावशी बरोबर? तुमच्या उमाशी. होय जायचे, मी अजूनही तुझी उमाच असं आहे. होय ना? मग माका एक सांग, माझ्या लेकाच्या म्हणजे तुझ्या गोवाच्या डोळ्यात माका वेदना कित्या दिसता, दुःख कित्या दिसता? दोष तुझो नाया, आणि दोष कुणाचो असा तर तुका चांगला ठाऊका. पुन्हा असा नाही होणार ओवीकडून. उमा, या घरातले सगळे लोक तुझ्यासाठी सगळं काय ता करतील, कारण तू या घरासाठी खूप काय केलेलं असस. पण ता खैला पोर त्याच्याशी चांगुलपणान वागूची अपेक्षा करतस तू? जे लहान असता निश्चिक समज हा ना सगळ्याची. उमा, तो संस्कारांचा प्रश्न असा. हळूहळू शिकत. किती दिवस मुक्काम असा त्या पाहुणेचो? त्याच्या बापाशीक ना हैसून नेऊक सांगत्या का? माका माझ्या घरात वाद नको होत उमा. काल इल्लेला पोरता माझ्या लालीक कसा बोलला बघितलंस मा? शिबे खाड नाही त्याच्या. पाहुण्यासारख्या रवाक होया ह्या पण समजणार नाही का? ए निशी, हे का तू लवकर ध्यान. फक्त नेलपेंटाचा एवढा खर्चाला शॉक नसतो का त्यांना? हो, पण त्यांना आवडत नाही म्हणून तू कधीच नेलपेंट लावणार नाहीयेस का निशी? नाही लावणार. तुला एखादा मुलगा आवडला आणि त्यांना तो आवडला नाही तर? ओवी, आता प्रश्न नेलपेंटचा आहे ना. अगं पण प्रश्न नेलपेंटचा नसला तरी तुझ्या बाबांच्या आवडीचा आहे ना. मग नाही करणार त्या मुलाशी लग्न. आर यू मॅड? ओवी, तुझे लग्न लावण्यापेक्षा तू रिमूव्हर शोध ना प्लीज. हो तर नाही सापडत ते काय करू? निशी बाळा, निशी, निशी. हा आले बाबा. तुझ्यामुळे झालं सगळं. निशी, आले दादा. आले. ओवी, मला आता जावं लागेल. अगं पण तुझ्या बाबांना चालणार नाही ना? नाही. मग आता? मी नाही सांगणार तुझं नाव. तू काळजी नको करू. हा निशी, मी माझ्यासाठी नाही तुझ्या काळजीने बोलतीये. निशी.
निशी काय करू मलाच काहीतरी करावं लागेल. निशी हा दादा. कुठे होतीस? मी ते अभ्यास करत होतीस? मी पिशवी घेऊन जाते. थांब. बाळा, मी तुला भाजीची पिशवी उचलायला बोलवलं होतं का? म्हणजे काय नाही ग बाळा, बरेच दिवस आपल्या गप्पा झाल्या नाही, बोलणं झालं नाही. तू बघतेस ना घरात हे सगळं चाललंय. माझ्या लेकीशी मला थोडा वेळ बोलता पण येत नाही मनसोक्त. असं का बोलताय दादा? बाळा, आजवर तू कुठलंही चुकीचं पाऊल उचललेलं नाहीयेस आणि उचलणारे नाहीयेस याची पूर्ण खात्री आहे मला. बाळा, संगत त्या माणसाचं काय करेल हे त्या माणसाला नक्की माहित नसतं. आता ती पाहुणी तुझ्या खोलीत राहते. हा, नात्याने ती तुझी बहीण आहे, त्यामुळे तिच्याबद्दल तुला सहानुभूती वाटणं साहजिक आहे. पण तेवढीच सहानुभूती तिला तुझ्याबद्दल वाटेल असं नाहीये. याच कारण तिच्यावर झालेले संस्कार हे आपल्या संस्कारांना धक्का देणारे आहेत. अर्थात ही गोष्ट मला वाटतं आतापर्यंत तुला कळली असेलच आणि तेवढी तू समजूतदारही आहेस. कधीतरी ती तुला सांगेल की ही गोष्ट करून बघ, किंवा तिची कुठलीही गोष्ट बघून तुला असं वाटेल की आपण समजा करून बघितली तर. हाच मोहाचा क्षण आपल्याला टाळायला. काय बाळा, कुठलीही संस्कृती वाईट नसते, प्रश्न संस्काराचा आहे. कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात होते ती एखाद्या नखा एवढ्या गोष्टीपासूनच. बरं आहे ग बाय, बरं आहे. नशीब माझा, या घरातली जेवणा एकत्र होतात ते. लालीताई, असं काय नाही. या घरात कायम जेवणा एकत्रच होतली आणि सगळे कायम एकत्रच नांदतले. बघा तुम्ही, आम्ही या घरातली कुठे आहोत? आम्ही तर परका. असं कशाक बोलतास? आपण सगळे एकत्र नांदू. राहू दे गे बाय, नुसता बोलायचा. बाय, तुझं काम कर, चल. प्लीज बाहेर ये ना, अर्जंट आहे. लालीताई, जरा भाकरी बघतास काय? हा, बघताय ना. अगो, मग काम काय दुसरा? नाही नाही, तू का अडवणारी मी कोण? हा, करतय करतय. नाही काय नाही तो बासुंदी सारखा व्हायचा, भाकरी पण करपून जायची. बघतय मी, बघतय. जा बाय, जा तू, मी बघतय. जा 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 जा. ओवी, काय झाला? निशी, निशीचं काय? तिच्या हाताला नेल पेंट आहे. काय काय? निशीच्या हाताला नेल पॉलिश? सॉरी, माझ्यामुळे झालं. काय करतास तुम्ही दोघी? ह्यांका कळलं तर नेल पेंट लावण्याने काय होणार आहे? मी तुम्हाला शेवटचं सांगून ठेवतोय, आपली लेक आणि ती पाहुणी यांच्यात मला कुठलाच संबंध नको आहे. पुन्हा आहे कुठे निशी? तिच्या बाबांसमोर. तूच तिला वाचवू शकतेस. ओवी, मी ठीक आहे, मी बघते काय करायचं आता. तू इथेच थांब, तिकडे अजिबात येऊ नकोस, कळला? खरंच सॉरी.